गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणेशोत्सवाच्या निमित्ताने होत असलेल्या या खास कार्यक्रमात मी प्राजक्ता तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गणेशोत्सव म्हणजे उत्साहाचा आणि आनंदाचा सण. हर्ष आणि टाळ्यांच्या गजरात हा आनंद द्विगुणित करण्यासाठी मी तुमच्या समोर घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, या आठवड्यातले हे आपले खास गणपती विशेष भाग आहेत. त्यामुळे यात खूपच खास पाहुणे सहभागी होणार आहेत आणि काही खूपच खास सादरीकरण देखील होणार आहेत. त्यांच्याविषयी बोलूच, पण त्याआधी मी मंचावर आमंत्रित करते आपल्या हास्य जत्रेच्या सरपंचांना, अर्थात खट्याळ, मिश्किल, रुबाबदार प्रसाद ओक यांना. धन्यवाद प्राजक्ता. नमस्कार. जमलेल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचं मी प्रसाद ओक मनपूर्वक स्वागत करतो. जमलेल्या सगळ्या सोनी मराठी परिवाराचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आपल्या या सोनी मराठी वाहिनीला खूपच कमी अवधीमध्ये जो उदंड प्रतिसाद रसिकांचा मिळतोय तो तुम्हा आम्हा सगळ्यांच्या कष्टामुळे मिळतोय. तेव्हा आपल्या सगळ्यांसाठी एकदा आपणच जोरदार टाळ्या वाजवूया. शूटिंगची धावपळ, एपिसोड तयार करण्याचं टेन्शन, या सगळ्यामधून आज तुम्हाला थोडासा जरी विरंगुळा मिळाला तरी आम्हाला त्याचा खूप मनापासून आनंद होईल. आज आपण आपल्या सगळ्या विवंचना, त्रास सगळं विसरूया आणि फक्त हसण्याचा आनंद घेऊया. कारण मुश्किलों को भी ऐसे नजरिए से देख तू ए गालिब, मुश्किलों को भी ऐसे नजरिए से देख तू ए गालिब कि दिल से दर्द की आह नहीं खुशी की वाह निकले. वाह वाह वाह. नाही, ऍक्च्युली मी तुझ्या माझ्यात सांगायचं ते गालिबनी नाही, मीच म्हटलंय. हो ना, पण मला वाटलं ना तुला. म्हणजे काय, आपण मुश्किलों को भी ऐसे नजरिए से देख तू ए प्रसाद प्रभाकर ओक असं म्हणलं असतं तर तू वाह नसती म्हणलीस. आपल्याकडे कसं आहे, शेरमध्ये गालिब आणि विनोदामध्ये पुलं म्हटलं की नकळत वाह असं येतं. सही बात सर. तसं आहे, आलं की नाही, तसं आहे ते. धन्यवाद प्रसाद. मी तुम्हाला स्थानापन्न होण्याची विनंती करते. धन्यवाद प्राजक्ता. आणि एक अत्यंत महत्त्वाचं सांगायचं राहिलं, खूप सुंदर दिसतीस. तर मंडळी, गणपतीच्या मिरवणुकीची तयारी तुम्ही करत आहातच, पण त्यातून थोडासा वेळ काढा, कारण आता आम्ही तुमची हसवणूक करणार आहोत. तर पप्पा 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 पप्पा. मुली, अरे काय काय झालं? बघा, पप्पा पप्पा हरवले तुझे. तू 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 तीच आहेस ना ती हास्य जत्रेमध्ये. वा दादा वा दादा असं तूच बोलतेस ना, तू तू तू. आणि मराठी कार्यक्रमामध्ये क्या बात आहे इन्शाअल्लाह असं तूच बोलतेस ना, तू तू तू. मला सांग, तू कोण आहेस आणि इथे का आली आहेस? हे माझा पप्पा हलवला. तू का हलवलास पण मग त्याला? अगं हलवला म्हणजे असाने हलवला. माझा पप्पा हलवला, माझा पप्पा हलवला, हे माझा पप्पा हलवला, असं हलवलं. माझ्या पप्पाला तू हाक मारला. बरोबर, आपण अनाउन्समेंट करूया. मला सांग, तुझ्या पप्पांचं नाव काय? माझ्या पप्पांचं नाव आहे राजेंद्र. बरं, मी का बोल. बरं, आपल्या इथे कोणी राजेंद्र आहे का? राजेंद्र कोणी आहे? तुमची मुलगी हरवली आहे. राजेंद्र नाही ग, कोणीच हो नाही देते. कोणी हो देत नाही. हा, मग तू ना एक किरकोळ माणूस, एक शुद्र माणूस अशी हाक मार, तो लगेच ओ देईल. का? हा, माझी मम्मी त्याला अशीच हाक मारते, तो लगेच ओ देतो. खरंच? बरं. एक किरकोळ माणूस, एक शुद्र माणूस. आईने हाक मारली का रे? आईने हाक मारली. सॉरी, मी तुम्हाला क्षुद्र माणूस म्हणलं, तिने मला सांगितलं म्हणून मी म्हटलं सॉरी. आय एम रिअली व्हेरी. नाही, मारा ना तुम्ही, हाक मारा ना. हाक मारल्यावर हा सुंदर चेहरा जर असेल समोर तर काही हाक मारा तुम्ही. बोटक्या हाक मारा, टाकल्या हाक मारा, क्षुद्र माणूस हाक मारा, किरकोळ माणूस काही हाक मारा. घरी तसं नसतं हो. घरी मुळात हाक असते ना तीच खूप वाईट असते हो. आणि त्यानंतरचा चेहरा महाभयंकर असतो. इथे तसं नाहीये हो. इथे तसं मारा ना, हाक मारा ना, किरकोळ. बरं वाटेल मला. एकदा हाक मारा. किरकोळ. माय गॉड.
टाकले हाक मारा. नाही नको. बाळा एक काम कर, तू खेळायला जा, मी किरकोळ गप्पा मारतो. काय झालं तुमचं? पण तुमचं लक्ष कुठे असतं? ही मुलगी इथे कशी काय आली? तू कशी आलीस इथे झब्बू मला सांग. झब्बू, हिचं नाव झब्बू आहे कसं काय? नुसतं झब्बू नाही आहे, गड्डा झब्बू आहे. पप्पा तुला ना बुक्का. हे बघ, हे असं असतं हो. एखाद्याला मूल झालं की तो काय म्हणतो, देवाने मला प्रसाद दिला. मला तर हेच फील होते, देवाने मला गड्डा झब्बू दिला. म्हणजे 2 कॅट असतात त्याच्या हातात घेत केलं कसे मावत नाहीत, तशी लहानपणापासून ही मावत नाही हो हातात माझ्या. पप्पा 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 जब्बूचे पाय दुखू लागले. पप्पा जब्बूचे पाय दुखू लागले. पप्पा मला उचलून घे. बाळा बाळा तुला उचलून घेतलं तर देव मला नाही का उचलून घेणार? घेणार ना बाळा. अरे झब्बू म्हणायचं खरं नाव काय? ऍक्च्युली ती एक गंमतच झाली. म्हणजे आधी ही गंमत झाली, मग ती गंमत झाली. हळू हळू. तर माझी जी बहीण होती म्हणजे हिची आत्या, ती महाडॅम्बिस होती. तर राशीवरून म हा शब्द आला. ही अशी कानाजवळ गेली, महागाई असं ओरडली. त्या क्षणापासून आजपर्यंत नुसती वाढते आहे ही. तुला सांगू का, माझ्या पप्पाच्या नावाची पण गंमतच झाली. नाही जपू. माझी आत्या कशी डॅम्बिश आहे तशी ह्याची आत्या पण डॅम्बिश आहे. हो, ह्याचं नाव ठेवायच्या वेळेस आत्या ह्याच्या कानाजवळ गेली आणि म्हणाली रुपाया. तेव्हापासून हा ढासळतोच आहे. आणि माझ्या काकाचं नाव आहे डॉलर. माझा डॉलर काका पप्पा रुपयाला फटके देतो. गप्प बस बाळा, काय बोलतेस तू? झालं का आता? आपण खाली उतरायचं का आता? मला नाही खाली उतरायचं. मला यांच्या हास्य जत्रेत काम करायचं. अगं नाही, असं कसं? हास्य जत्रेत घ्या ना. त्यासाठी तुझ्यात काहीतरी कला असावी लागणार. हिच्यात फक्त किलो आहे. असं नाही मारायचं बाळा. मला तुमच्या कार्यक्रमात घ्या. आलेले बाळा, तुला कसं घेता येईल? तुला कसं घेतलं? पण तू मग तुम्ही त्या समीर चौगुलेला पण घेतलं, मग मला काय घ्यायला? पर्सनल होत आहे झब्बू, हे पर्सनल होत आहे. खूप जास्त पर्सनल होत आहे. म्हणजे हे ठरलं नव्हतं. पप्पा माझ्यावर चिल्ला. पप्पा माझ्यावर चिल्ला. हो चिल्लो, काय करणार आहे तू? चिल्लो. एक मिनिट हे काय झालं होतं, ही पोटात असताना आई नेहमी 3री मंजिल बघायची, त्यामुळे ते झालेलं आहे. मला ते नाही घेणार आपल्याला. आपण नाही, मला इथं कार्यक्रम नाही की नाही घेणार हिला? नाही शक्य नाही. कसं घेणार? बरं ऐका, माझं ऐकायला काहीतरी सादर करू द्या, मग मी जातो. चालेल का तुम्हाला? पटकन बाळा छान सादर करायचं. बाबांच्या पाया पडायचं ना बाळा. सादर करायच्या आधी हे पडलीस का? बरं सुरू कर. मी कविता म्हणते आहे पोएम. शाबास. बाबा ब्लॅक शीप हॅव यू एनी वूल? वूल म्हटल्यावर माझ्या डोक्याकडे का धावते? वूल आहे का? मम्मीच म्हणते डोक्यावरची वूल काढून पायमोजा शिवून आले म्हणून. खरं तर तिला श्वेटर शिवायचा होता, पण वूल कमी पडली. तुला माहितीये का, रिझल्ट कडे बघू नकोस, पण खूप खर्च आहे झालेला आहे याच्यावर. वाटलं होतं पण केल्यावर पण तीच कामं करतोय, स्किटच करतोय. मी काय म्हणतेय, आपण की नाही तुमची व्यथा नंतर ऐकूया. आता आम्ही कार्यक्रम पुढे नेतो. प्लीज तुम्ही बाळ झब्बू आता पप्पांबरोबर खाली जाऊन बस बरं. वाय पप्पा, यू कॅन कॉल मी राजेंद्र. आय एम ओके विथ इट. तुझ्या किरकोळ राजेंद्र बरोबर प्लीज खाली जाऊन बसशील? नाही ना, मी ना खाली जाणार. मला सोनी मराठीच्या एका सिरियल मध्ये काम पाहिजे म्हणजे पाहिजे. असं नाही मिळत काम. पप्पा काय? हम बने तुम बने. पप्पा ते पप्पा नमस्कार. कोणे पप्पा? इवो कोणे? बापले पप्पा. लानी गुनाची राणी मिलिंद काकाची. ए राणी मावशी, मी ना तुमच्या शूटिंग मध्ये आल्यावर मी तुझ्याच रूम मध्ये राहणार. हो नक्की. मला माहितीये तुला खायला खूप आवडतं ना.
तू मी तुझा डबा खाईन. डबा आणशील ना माझ्यासाठी? हा मी आणीन ना. चालेल. तू पण आणतेस ना खूप. मला माहितीये तुला शॉर्टच्या आधी खायला आवडतं, तुला शॉर्टच्या नंतर खायला आवडतं, तुला शॉर्टच्या मध्ये मध्ये वाक्य खायला पण आवडतं. अगं अगं हे बघ ती राणीताई आहेत ना, त्या जेवण आणतात पण ते डायट फूड असतं, तुला नाही आवडणार ते. मला आवडणार. मिलिंद काकालाच आवडत नाही. हो म्हणून तो ना शूटिंग करायला दरी दोड्या डोंगरात निघून जातो फिरायला. पळून जातो. अगं नाहीये तसं. माफ करा, लहान आहे जरा. काय दुर्लक्ष करा तुम्ही, जर दुर्लक्ष. आय लव्ह यू राणी. आय लव्ह यू टू झब्बू. थँक्यू सो मच. यू आर सो ब्युटिफुल. यू आर सो ब्युटिफुल. ऐकलं का? काय? पप्पा ही मला खूप आवडते. पप्पा ही मला खूप आवडते. सारे तुझ्याच्या छाती मधली हिरोईन आहे ही. बॉक्सर नाही ग, बॉक्सर आहे ग ती. हा तीच मला खूप आवडते. मला खूप आवडते. आम्हाला पण तू खूप आवडते. ओ ए बॉस्कर हे तुला माहितीये का? तुला माहितीये का? हे माझ्या पप्पाचं नाव रुपये आहे. हा माझ्या काकाचं नाव डॉलर आहे. तसं माहितीये का तुला पप्पा हिचं नाव काय आहे? हिचं नाव शेर आहे. शेर कसा पडत असतो तशी सारखी पडते. म्हणजे म्हणजे खड्डा असला तरी पडते, खड्डा नसला तरी पडते. हो का? गाडीतल्या गाडीत पण पडते. अरे ए पडशील ग असं म्हटलं तरी पडते. ही सारखी पडत असते. ए ताई तुला माहितीये का? काय? तुझी ना एक मुलगी ना सेम डिक्टो कॉपी करते. कोण? तिचं नाव मृण्मयी देशपांडे. ऐक मला, ती तुझी कॉपी करते म्हणून ना ओरिजिनल माणसाने लवकर यायचं असतं. खरंय. तू टीव्ही मध्ये उशिरा आली ना बघ, लोक म्हणतात तू तिची कॉपी करते. हे बघ अगं ती मोठी बहीण आहे यांची. ए मला तुमच्या सिरियल मध्ये घ्या ना. नको बाळा. मी फायटिंग नको बाळा. ऐक माझा. त्यांच्या सिरियल मध्ये ऑलरेडी एक झब्बू आहे की नाही, विशाखा सुभेदार. अजून वेगळा झब्बू कशाला बाळा? इम्बॅलन्स होईल सिरियल. असं नको करू बाळा. मला सिरियल मध्ये काम करायचं, मग मी काय करायचं? ऐक सुपर डान्सर्स नावाचा एक सोनीचा शो येतोय, तिथे ऑडिशनला जाऊया ना आपण. तुला डान्स आवडतो की नाही? मला डान्स खूप आवडतो. केलेस ना माकड चालय काय ते करायचंय. थँक्यू. आय लव्ह यू. पप्पा मला डान्स करायचा आता पप्पा. हळू चॅनल वाले तिकडे बसलेत मागे, बघतायत. हॅलो हाय सर. चॅनलची माणसं साधी बोळी, चॅनलची माणसं साधी बोळी, 90 दिवसांनी चेक येतो घरी. सॉरी, माफ करा, सगळ्यांची माफी मागतो. लहान आहे, दुर्लक्ष करा. जायचं ना आपल्याला. मला डान्स शिकायचं. डान्स शिकायचं. चला मस्त इथे बसू का मी? अगं नको तिकडे. Sorry. त्याचा आकार बघ कसा येतो. नको. महाराष्ट्राची हास्य जत्रा बाप्पा स्पेशल मध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पण जत्रेतली ही गणेशोत्सवाची धमाल विश्रांतीनंतरही सुरू राहणार. तेव्हा कुठेही जाऊ नका. लागलीच घेऊन आलो तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, हास्याचे देव कोणाला म्हणायचं? लेखकाच्या लेखणीतून उतरलेल्या भूमिकेला आपल्या उत्स्फूर्त विनोदी अभिनयानं आणि अचूक टायमिंगनं प्रेक्षकांपर्यंत पोचवत ती भूमिका अजरामर करून टाकण्याचं ज्यांच्यात कसं बसतं असे विनोदवीरच ठरतात हास्याचे देव. मराठी रंगभूमीवरचा असाच एक हास्याचा देव म्हणजे आयुष्यभर लोकांना हसवत आपल्या सहकलाकारांना, येणाऱ्या नव्या कलावंतांना कुठलंही विशेष वर्कशॉप न घेता विनोदी अभिनयाचं तंत्र समजावून सांगणारा हरहुन्नरी विनोदवीर म्हणजे विजय चव्हाण, अर्थात आपले विजू मामा. गिरीश कर्नाड ह्यांचं हयवदन ते आचार्य अत्रे ह्यांचा मोरूची मावशी अशी अभिनयाची अफाट रेंज असलेला हा अवलिया कलावंत आयुष्यभर आपल्या अभिनयानं सर्वांना हसवत राहिला. मोरूची मावशी मधली मावशीची भूमिका अजरामर करून त्यांनी मराठी माणसाला आयुष्यभराचा आनंदाचा ठेवा दिला. आज या गणेशोत्सवाच्या विशेष भागात त्यांच्या मावशीची भेट घडवून द्यायला आपल्या समोर येत आहे अनेक नाटकात त्यांचा सहकलाकार असलेला त्यांचा पट्ट शिष्य आणि मराठी सिनेनाट्यसृष्टीचा सुपरस्टार भरत जाधव. बंड्या काय करतोस?
बंड्या काय करतो? नाही जमणार मला. अरे नाही जमणार. दारू कसली पितोय? लोकांनी बघितलं तर काय म्हणतील? मावशी दारू पिते. अरे सोड बंड्या सोड. अजून थोडा वेळ. थोडा वेळ? अरे अजून 1 तास जरी या साडीत फिरलो ना मी तर इतका वर्ष मी तुमच्यासारखा पुरुष होतो हे माझ्या आठवणीत राहणार नाहीये. अरे धर जरा. काय शोधतोय? शेंगदाणे खिशात राहिले. बंड्या मी तुझ्या पाया पडतो. माझं लग्न उषा बरोबर आणि याचं लग्न निशा बरोबर जमवून दे एकदा. हा बस एवढी परवानगी, लेखी परवानगी त्या टोरण्यांकडनं मिळवून दे. आम्ही लगेच स्वतःच्या हाताने तुझं वस्त्र. अरे तुम्ही कसले वस्त्रहरण करताय? माझं मीच वस्त्रहरण करणार आहे. अरे अजून ह्या वेशात वावरणं म्हणजे माझ्या सर्वस्वाचा सत्यानाश करून घेण्यासारखं आहे. आता मला आवडायला लागलंय. आवरायला हवं सगळं रे. कंटाळा आलाय. बस बस. तुम्हाला माहित नाही त्या विजयाबाई आल्यात ना, त्यांच्यावरची ती मुलगी आले छान सुंदर, ती कोण आहे माहिती आहे? कोण? अरे मी तुम्हाला सांगितलं होतं ना. अरे नागपूरहून येताना ट्रेन मधून विदाउट तिकीट आलो तेव्हा ती मला जी भेटली ना, मग आमचं प्रेम जुळलं सगळं. मग तीच ती ही संध्या आहे रे. ती संध्या? ती संध्या आहे. ती नागपूरला तुला भेटलेली? ती तुझी प्रेयसी? हा ती. अरे तिने तुला ह्या वेशात ओळखलं? अरे ती माझी संध्या रे. हुशार आहे. तुमच्या उषा निशासारखी गाढव नाहीये, कळलं का? बंड्या डोकं नको फिरवू ना यार. मी डोकं फिरवतोय. चला सोडू सोडू. नाही. अरे आमच्या लग्नाचे 12 वाजतील रे. रे. अरे तुमच्या लग्नाचे 12 वाजू नये म्हणून काय माझ्या लग्नाचे मी 3-13 करू काय? राणी साहेब आला रे आला. टोणग्या आला. ह्याला आवरा रे. जाम डोक्यात जातोय. आला की अंगचटलंच येतो रे. म्हातार चालू करतो. इकडे इकडे तू पटकन डोकं चेप. तू पोट चेप. आला की सांग आय एम नॉट विलिंग फो. नाही कमिंग सून अर्ली इन द मॉर्निंग. नाही रे. व्हेन इनकमिंग फ्री. आमच्या समोर कशाला इंग्रजी बोलतो? आय एम नॉट फिलिंग वेल. हेच मराठीत त्याला सांग. मग इंग्लिश कशाला? राणी साहेब. अचानक काय झालं राणी साहेबांना? एकाएकी त्यांचं डोकंच दुखायला लागलं. पोटात कळ उठली. अरे त्यांच्या उठली आहे ना. मग तू का कणतोयस? अच्छा आता मला कळलंय. राणी साहेब, जेव्हा तुम्ही जेवता जेवता जेवणाच्या टेबलवरून उठलात तेव्हाच मी ओळखलंय. त्याने ओळखलं. आता सोडू साडी. गंडार ना असं कसं ओळखत? काय जरा मागची पट्टी दिसते का वगैरे? पुढे पट्टी नसते. अच्छा निर्या. मग तुम्हीच ओळख काय ते? मी ओळखलंय की तुमच्या ओटीपोटात दुखत असणार. उषा निशा लवकर बाहेर या. काय झालं काका? काय झालं काका? काय झालं काका? अरे काही नाही. राणी साहेबांच्या अचानक पोटात आणि डोक्यात दुखायला लागले. अय्या आई आई ग. काय सॉलिड कोरस आहे. मजा आहे बाबा तुमची. काय होतंय? आत्ताच सांगितलं ना डोकं दुखतंय म्हणून. मिनिटाला आजार बदलतात का? पोटात उठले. कळले. जरा बाजूला होता का? काय म्हणता वहिनी? वहिनी तुम्ही आता वहिनी म्हणालात? मी हो नाही. उषा म्हटलं मी. मग मी वहिनी कसं ऐकलं? तुमचा प्रॉब्लेम आहे. पडदे बदला. कानाचे. राणी साहेब, मी की नाही तुमचं डोकं चेपते. एक बाई खूप दुखते. ये बाई ये. आणि मी ना मस्तपैकी तुमचं पोट चढून देते. अरे माझे सगळे अवयव बदलले की काय? करेक्ट आहे. हिचं बरोबर आहे. जरा वरती. इथे का? अगं बेंबीच्या वर जरा. इथे कळलं मी गाडव का म्हंटल ते. असं आहे. बरं वाटतं ग. मस्त वाटतं. बरं वाटतंय. मावशीला बरं वाटतं. सोडा. अरे काय सोडा? बरं वाटतंय. दाबा बरं वाटतंय. मावशी छान वाटतंय. बरं वाटतंय मावशी. बरं वाटतंय. संध्या ए सोडा सोडा. आता खूप बरं वाटायला लागलं मला. आता मी छान नाचू शकते, गाऊ शकते. आंबा पिकितो, रसगळीतो, कोकणचा. आई ग आंबा फुटला. काय झालं? काय झालं? काय झालं? मामी महाराजांना काय झालं?
त्यांच्या अचानक पोटात आणि डोक्यात दुखायला लागले. अगं बाई, हो का? द्या मी पोट तपासते. हे ग विजय, कसलं काय? माझं पोट वेडेस का? माझ्या पोटाचं दुखणं खूप वेगळं आहे. मोठमोठ्या डॉक्टरांना नाही कळलं तर तुला काय कळणार आहे? बर. आमच्या गावात शिबी घातली. नाही, आमच्या गावात एक नामांकित लेडी डॉक्टर आहे. असू दे. त्यांना बोलूया का आपण? नाही, मी त्यांच्याकडे जातो म्हणून विचारलं. अगं बाई, तुम्ही लेडी डॉक्टरकडे जाता? हा टोणगा आहे का टोणगी आहे? आणि बरं का, लेडी डॉक्टरांना पुरुषांचे रोग जेवढे जास्त समजतात ना, तेवढे बायकांचे रोग अजिबात समजत नाही. परवाच मी लंडनला जास्त होत आहे. मुंबई परवाच मी मुंबईला गेले होते. तिथे का मोठ्या लेडी डॉक्टरला माझं पोट दाखवलं. माझं पोट बघून काय म्हणाले माहितीये? की म्हणे तुम्हाला बाळंत रोग आहे. अगं मला तुम्ही का लाजताय? पण लग्नानंतर तुम्हाला दिवस गेले असं तुम्हीच म्हणाला होतात. हो. दुपारी त्याचं काय झालं? अगं त्याचं काय होणार? आता गेलेले दिवस काय परत येत आहेत? गेले तर गेले. दुपारीच. पण असलं कसलं हो मामी महाराज पोटाचं दुखणं? कसलं दुखणं बोलते विजय? विजय, गेल्या महिन्यात मी लंडनला मुंबईला ग. गप ना, मला लंडनला जायचं. तुला काय प्रॉब्लेम आहे? तर मागच्याच महिन्यात मी लंडनला गेले होते. त्याहूनही मोठ्या डॉक्टरींकडे गेले होते. अगं बाई, तिने मला पाहिलं आल्यालाच म्हणाली, वेलकम मिस्टर मावशी. मिस मावशी. आल्याला म्हणे, व्हॉट हॅपन? आय टेलिंग हर की लुक आफ्टर देन आफ्टर. मग ती मला म्हणाली, युअर स्टमक इज फुल. मराठीत बोल. तुम्हाला फुल्ल मुलं होऊ शकतात. वा 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 वा. म्हणजे कांदा संस्थानाला युवराज होण्याची संभावना आहे. तर चला. चला लगेच. काय राज्याभिषेक आहे? अहो पण तोंडगे, हे सगळं मामी महाराजांनी पुन्हा लग्न केलं तर? अर्थातच. त्याशिवाय युवराज कसे जन्माला येणार? पण आता पुन्हा लग्न करण्याचं वय आहे का त्यांचं? तोंडगे, ए विजय, तू काय समजतेस काय मला? मी काय म्हातारी वाटली की काय? उगाच माझ्या फिगरवर जाऊ नको. अजूनही मला संधी मिळाली तर मी अजूनही मला मुलं होऊ शकतात. आणि राणी साहेब, त्यासाठी लागेल ती सगळी मदत करायला मी तयार आहे. हो ना, शेवटी हे गेल्यावर ह्यांच्या तोंडात तुळशीचं पत्र द्यायला कोणीतरी हवंच ना. सिंगम घाबरला. मामी महाराज, आबासाहेब महाराजांची पुत्र होण्याची किती इच्छा होती माहितीये? खूप भयंकर. कोणी आबासाहेब महाराज? मामी महाराज, तुम्ही थट्टा करताय? नाही. आबासाहेब महाराजांचं इतक्यात नाव सुद्धा विसरला? कोण आबासाहेब महाराज? अगं, आबासाहेब महाराज म्हणजे मामी महाराजांचे यजमान. हो. राणी साहेब, तुम्ही तुमच्या यजमानांचं नाव विसरलात. उद्या माझं पण विसराल. जाम डोक्यात जातो. नॉन सेन्स ब्लडी फोल. नाव काढू नका त्यांचं. त्यांचं नाव काढलं की तळपायची आग मस्तकात जाते. जागा चुकते. आता सगळे असंच होणार आहे. आणि विजय, 6 महिनेच फक्त त्यांच्यावर संसार केला मी. पण त्या 6 महिन्यात त्यांनी मला इतकं छळलं की त्यांचं नाव जरी काढलं तरी डोकं फिरतं. पुन्हा जागा चुकली. आता खरंच डोकं फिरायला लागलंय. खरंच इतका छळ केला का आबासाहेब महाराजांनी? तुला काय? खरं तर तू त्यांच्याशी लग्न करायला हवं होतं. काय बोलतीयस तू? मग मी लहानपणी आबासाहेब महाराजांच्या मांडीवर खेळायचे. हो. अगं, तू तुझ्या लहानपणी त्यांच्या मांडीवर खेळलेस. मी माझ्या तरुणपणी त्यांच्या मांडीवर खेळले. पण राणी साहेब, ते तुम्हाला छळायचे, त्रास द्यायचे म्हणजे नक्की करायचे काय? सांगा. तेच की करायचे. काय 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 करायचे? सांगा. काय करायचे? सांग ना जरा. तू पण बोल की मध्ये मध्ये. हा बोल. सांग. तू सांग. बघ, तुला आता चान्स दिल्याचा सांग पटकन. मी तरी काय सांगू, तूच सांग. राणी साहेब, अहो काहीतरी सांगा. असं कसं काहीतरी सांगा? काहीतरी पटण्यासारखं सांगायला हवं ना.
छळायचे काय, पटाला जाऊ काय करायचे. दारू पिऊन यायचे आणि मला चापकाच्या फटक्याने फटकारायचे. शिव 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 शिवायची एक संधी सोडू नका. यांना माझा खाणं म्हणजे काय पेटीचा भाता वाटतो की काय, सारखं पॉंग पॉंग करताय. तसं नाही हो, मला सहन होत नाहीये. मग मला सांगता येत नाहीये, मला ऐकवत नाहीये हो. माझा लांब वा, दूर वा. शी बाई, एवढा सहन कसं करायचं तुम्ही? मला काही कळतच नाही. कोरस चुकत चाललंय. खूप काम आहे तुम्हाला. रोज प्रॅक्टिस घ्या, नाहीतर आयुष्यभर असं होणार. लग पण दमत होतो. आता काय कसं सांगायचं, सहन करायचं. आता दारू प्यायला माणसाला काही चॉईस असतो का? पण मामी महाराज, आबासाहेब महाराजांना तर दारूच्या थेंबाचंही व्यसन नव्हतं. दारूच्या थेंबाला स्पर्शही करीत नसत. अरे खरंच आहे, सांगतो असेल खरं. एवढा मोठा मग दारू पित कशाला ते? दारूच्या थेंबाला स्पर्श करतच नव्हते ते. मग अख्खी बाटली घ्यायची आणि घशात उतरवायचे. अजूनही आता त्यांना जाऊन इतकी वर्ष झाली आहेत, पण अजूनही त्यांनी घेतलेला दारूचा वास अजूनही माझ्या तोंडाला येतोय. बघू, जवळ यायची एकही संधी सोडू नका. राहू दे. या एकदा, एवढं लांब आलं घ्या इकडे घ्या. नवल आहे. नवल नाही, ब्रँडी आहे. नाही नाही, नवल आहे की त्यांनी इतक्या वर्षापूर्वी घेतलेला दारूचा वास अजूनही तुमच्या तोंडाला येतो, हे नवल आहे. हो, आमच्या राजवाड्यात दारूची फॅक्टरी होती. काय सांगताय? आताची हातभट्टी. बरं राणी साहेब, अजून काय काय शौक होते महाराजांना? मेला अजून तर प्रश्नच विचारत चाललाय. सांग ना आता काय शौक होते ते, तू सांग आता. मी हा सांग. मेला हसण्यातच वेळ घालवतोय. तू सांग पटकन. तुला हौस आहे, तूच सांग. आम्हाला पण काहीतरी कळू दे. आधी आम्हाला तर कळू दे. अरे आपला पण कोरस मस्त चाललाय. अरे आपण कोरसच्या काय भेंड्या खेळतोय. राणी साहेब सांगताय ना? अरे मला वाटलं विसरला असेल. मग आता गाण्या व्यतिरिक्त म्हणजे दारू, हा गाणं. दारू प्यायले की त्यांना नाचायला गायला आवडायचं. म्हणजे मला सांगायचे, दारू प्यायले की मला चला नाचा गा. खूप फेकतोय. मजा येते, मजा येते असं म्हणायचं ते मला. आणि मी जर नाही म्हटलं की मग बसलेच माझ्या पाठीवर चापकाचे फटके. आता इथे पुरुष मंडळी आहेत म्हणून, नाही तर तुम्हाला माझी पाठीचं धिरडं दाखवलं असतं. बघू धिरडं. बघा धिरडं बघतोय. धिरडं आपल्या बापाचं काय जाते. राणी साहेब, आम्हाला कल्पना नव्हती तुम्हाला गाता येतं. मलाही कल्पना नव्हती. तुम्हाला नाचता येतं? हो. गाता येतं, नाचता येतं, गाता नाचता येतं. वाह, भैया मोरू बँड पथक, मजा आहे. अगं नाचता गाता येतं म्हणून काय विचारता? मी स्वतः ऐकलंय त्यांचं गाणं आणि नाचणं पाहिलंय सुद्धा. अय्या, ए अगं विजय, काय फेकतेस, काय बोलतेस? पाहिलंय मी. ए ओ राणी साहेब, आता मग एक गाणं झालंच पाहिजे. हो चला चला काय चला. हे बघा, काही गाणं नाही 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 नाही, काय गाणं नाही, त्याच्याबरोबर नाचही झाला पाहिजे. झालंच पाहिजे. गाणं नाचणं झालंच पाहिजे. गाणं नाचणं झालंच पाहिजे.
भरतसाठी जोरदार टाळ्या वाजतायतच. याच्या दुप्पट टाळ्या आपण विजूमामासाठी पण वाजवूया. विजूमामांची स्वतःची अशी इच्छा होती की त्यांच्या नंतर जर कोणी मावशी करणार असेल तर ती फक्त भरतनीच करावी, आणि आज त्यांनी ते त्यांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. भरत, काय काय सांगशील विजूमामांबद्दल, मोरूची मावशीबद्दल? थँक्यू. हा रंगमंच उपलब्ध केला त्याबद्दल खरंच थँक्यू. आता विजूमाबद्दल मी काय म्हणू, आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो माणूस कसा होता. मी तर म्हणतो आहेच, अजून म्हणतो आपण. कारण इथल्या प्रत्येक वाक्यात विजूमामा दिसत होता. टांगटिंग टिंग हे फक्त विजूमामानेच करावं, बाकी कोणाची लायकी नाही, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आम्ही फक्त प्रयत्न करतो. एकतर हे नाटक मुळात आमचे दामोदर पंतांचे शो जोरात चालू होते, सुधीर भटांवर बोलणं चालू होतं. त्या दरम्यान सुधीर भट मला एकदा बोलले की भरत मोरूची मावशी करूया, तू करायचं काम. म्हटलं हो म्हटलं त्यांना, आणि रात्री लगेच विजूमामाला फोन लावला. मग त्या रात्री फोनवर त्यांना म्हटलं की विजूमामा असं असं करतायत सुयोग, तर मावशी मी करावंच त्यांचं म्हणणं आहे, तूच कर. तेव्हा तूच कर. पण खरं सांगू, ते तालमीला देखील 4 दिवस माझ्यावर तालीम करतोय माझ्यावर. ते मला सगळं सांगत की साडी कशी नेसायची, समजा मध्येच कुठे साडी सुटली निसटली तर काय तुझं फजिती होता कामाने, बारकावे शोध, हे शोध. मग आमचा पहिला प्रयोग होता डोंबिवलीला, मोरूच्या मावशीचा हाऊसफुल प्रयोग होता. विजूमामाच्या हस्ते मी नारळ फोडला होता, आणि तिथून आम्ही त्या प्रयोगाला सुरुवात केली. खरं तर तो प्रयोग नव्हता, माझ्यासाठी तो आशीर्वाद होता. असे बरेच किस्से आहेत. हे फक्त मी अनुभवलेत असं नाही आहे. आज प्रसादने त्यांच्यावर काम केलं आहे, प्राजक्ताने केलं आहे, आपले बरेच मंडळी ज्यांनी त्यांच्यावर काम केलं आहे. सगळ्यांच्या मनात विजूमामा हा विजूमामाच आहे आणि मामाच राहणार. बरेच लोक आपले ते मामा काका बोलायला जरा प्रॉब्लेम करतात. माझ्या दृष्टीने त्यांना संस्कार नसावेत, कारण आमच्या मराठी कलाकारांना खूप संस्कार आहेत, आणि त्या संस्काराच्या आधारावर आमची पिढी चालली. या मावशीतल्या या अजरामर गाण्याला ज्यांनी संगीताचा साथ चढवला, आज ते संगीतकार अशोक पत्की सुद्धा आपल्यामध्ये इथे आहेत. एकदा जोरदार टाळ्या अशोक काकांसाठी. जसं विजूमामांसारखी टांगटिंग टिंगा कोणी करणार नाही असं तू आत्ता म्हणालास, तसं या गाण्यासारखं गाणं रंगभूमीच्या इतिहासात परत कधीही होणार नाही, हे 100%. भरत, आमच्या हास्य जत्रेमध्ये जे कलाकार सादरीकरण करतात त्या कलाकारांचा सत्कार आम्ही आपल्या हास्य देवतांच्या प्रतिमा देऊन करतो. अशी एक प्रतिमा आम्ही खास तुझ्यासाठी इथे आणलेली आहे, तू त्याचा प्लीज स्वीकार करावास. मला सांगायला आवडेल की आपल्या हास्य जत्रेमधला आर्ट डिपार्टमेंटमधला हा जो आर्टिस्ट आहे ऋषिकेश विचारे, त्यांनी हे चित्र काढलं आहे, आणि याचं वैशिष्ट्य असं की हे चारकोल पेंटिंग आहे. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. थँक्यू. मी आज अनाऊन्स करतो, जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये नाटक आणतोय मी, मोरूची मावशी. त्याची रीतसर परवानगी घेतली आहे. हे नाटक आता लवकरच रंगभूमीवर येणार आहे. पण त्या नाटकात आम्ही आमचा देवार असतो, त्यातल्या देवाऱ्यातला देव मला खऱ्या अर्थानं आज सापडलाय. कारण देवाला कोणी पाहिला मला माहित नाही, पण ह्या देवाला मी पाहिलेलं आहे. धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू, थँक्यू, थँक्यू प्राजक्ता.